श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर मंडळी, आज आहे शनिवार आणि शनिवार म्हटलं की मुलांना शाळेला सुट्टी. आज सुट्टी म्हटलं की आम्हाला रोजच्यापेक्षा जरा जास्तच लवकर उठायचं असतं, कारण शाळेसाठी जो रोज उठवत असतो तेव्हा उठायचं नसतं. मम्मी 5 मिनिट थांब, मम्मी 10 मिनिट थांब, असं करून आम्ही वेळ घालवत असतो. पण सुट्टी म्हटलं की लवकरच उठायला लागतं. आज बरोबर 6 वाजता साई उठलेला होता. बाहेर एवढी कडाक्याची थंडी पडलेली आहे आणि त्याला म्हटलं झोप जरा वेळ, तू उठला की आम्हालाही उठावं लागतं असं म्हणून ओरडून त्याला मी थोडा वेळ झोपवलं. तो झोपलो, तो डायरेक्ट 8 वाजताच उठलो. आता 8 वाजता उठलं की सर्व कामांची गडबड झाली, कारण आवरायचं असतं सर्वच, त्यामुळे उशीर तर झालेला होता. तर साईने आंघोळ करून घेतली आणि साई बोलला की मम्मी मी देवपूजा करून घेतो, तोपर्यंत तू बाकीचं कामं आवरून घे. म्हटलं ठीक आहे. म्हणून साईने इथं देवपूजा करून घेतलेली होती आणि शंख वाजवायला घेतला. तर शंख काय आम्हाला जास्त वाजवता येत नाही, पण प्रयत्न भरपूर आहे की मीही शिकणार. म्हटलं ठीक आहे, तुला जसा जमल तसा वाजव. म्हणून त्यांनी शंख वाजवून घेतलेला होता. नंतर त्यांनी एक माळ श्री स्वामी समर्थ असा माळेचा जप करून घेतला. तोपर्यंत मी तर नाश्त्याची तयारी करून घेतलेली होती आणि नाश्त्यामध्ये मी बनवणार होते आज मिक्स पिठाचा उत्तप्पा. तर तो कसा बनवता ते मी तुम्हाला सांगते. तर इथे मी डाळीचं पीठ घेतलेलं होतं, रवा घेतला, तो स्वच्छ नीट करून घेतला. नंतर त्यामध्ये गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि डाळीचं पीठ म्हणजेच आपलं बेसन पीठ, हे सर्व पीठं एकत्रित करून घ्यायचे. ते 5 ते 10 मिनटं थोडं भिजत ठेवायचे. नंतर त्यामध्ये हिरवी मिरची, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर असं सर्व टाकून एकत्रित करून घ्यायचं. आणि नंतर हे लगेच तव्यावरती, साध्या तव्यावरती आपण त्याला थोडंसं तेल टाकून याचा उत्तापा बनवून घ्यायचा. तर तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीनं हा लगेच उत्तापा तयार होतो आणि खायलाही खूप छान आणि टेस्टी लागतो. जर तुम्हाला शाळेला मुलांच्या डब्यासाठी लवकरात लवकर काहीतरी नाश्ता बनवायचा असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकतात. खायला पण एकदम भन्नाट लागते, जे लहान मुलं आवडीने खातात. आणि मुलांच्या मनावरती म्हणजे चेहऱ्यावरती जर खाण्याने एखादं समाधान जाणवत असेल तर अजून यापेक्षा आईला दुसरं काहीही नको असतं. तर तुम्ही पाहू शकतात खूप सुंदर असा हा उत्तप्पा आपला छान तयार होतो आणि टोमॅटो हिरवी मिरचीमुळे ते खूप छान दिसायला होतो. मुलांना हा नाश्ता खूप आवडला, तुम्ही त्यांची रिॲक्शन बघू शकतात. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.